सुरू करूया आपण. नेहा विवेकजींची ओळख करून देईल आणि मग आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. ओव्हर टू नेहा. थँक्स उल्का. आणि विवेक, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या रोटरी सॅटेलाइट क्लब लिटरेचर क्लब आहे आमचा, आणि त्याच्यामध्ये आम्हाला फार आनंद होतोय की सिंगापूर स्थित एक लेखक आज या क्लब मध्ये आम्हाला त्याच्याशी गप्पा मारता येणार आहेत. आणि तुमचा परिचय मी आधी करून देते. आपले जे प्रेक्षक FB लाईव्ह आणि जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी आणि आपल्या क्लब मेंबर्ससाठी. विवेक वैद्य हे मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत. त्यांना 25 वर्षांपेक्षाहूनही जास्त अनुभव आहे कामाचा, आणि BBC किंवा CNBC, ब्लूमबर्ग अशा प्रख्यात आपल्या चॅनेल्स वरती ते रेग्युलर त्यांचा अपीअरन्स असतो पब्लिक स्पीकर म्हणून. इंग्लिश, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषांमधून त्यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे. व्हाय डू इंडियन्स असं एक शॉर्ट स्टोरीचं त्यांचं पुस्तक, त्यांची पहिली आवृत्ती त्यांनी सेल्फ पब्लिश केली होती. ती वर्षभरातच विक्री त्याची झाली, आणि त्याची सेकंड जी एडिशन किंवा दुसरी आवृत्ती जी होती ती पॅट्रिज हाऊसनी पब्लिश केलेली आहे, आणि त्याचे जवळजवळ 2000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मातृदक्षिणा हा त्यांनी लिहिलेला जो शॉर्ट प्ले आपण म्हणू शकतो, त्याचं तमिळमध्ये भाषांतर होऊन सिंगापूरच्या तमिळ प्लेफेस्ट मध्ये त्याचं सादरीकरण झालेलं आहे. त्यांचा जो ब्लॉग आहे vivekvaidya.com, याला 2000 पेक्षा जास्ती फॉलोअर्स आहेत, आणि खूप छान आहे ब्लॉग. मीही फॉलो करतेय. मधल्या काळात थोडंसं नाही जमलं, पण फार छोटे छोटे किस्से, अनुभव त्यांच्या कॉर्पोरेट लाईफ मधले, पर्सनल लाईफ मधले त्यांनी खूप अतिशय क्रिस्प पद्धतीने, जसं आपण म्हणतो तसं तिथे रंगवलेले आहेत. जरूर वाचा. मराठी मधलं त्यांचं लिखाण निर्णय, लॉंग प्ले, स्क्रीन प्ले हा महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने रिलीज केलेला आहे, ज्याच्यात त्यांनी लीड रोल पण स्वतः प्ले केलेला आहे. त्यांची अनुरूप ही कवितेचं पान मध्ये मधुर आणि प्रभुलकरचा आपल्याला माहिती आहे, तो युट्यूबवरचा जे एपिसोड घेते त्याच्यामध्ये त्यांची कविता आलेली आहे. मराठी स्टेज शो त्यांनी लिहिलेला आहे. सिंगापूरकर, बँकॉककर आणि हाँगकाँगकर. पु ल देशपांडेंच्या पूर्वरंगवरती बेस्ड असा हा स्टेज शो बऱ्याच ठिकाणी गाजलाय. अशा प्रकारे ते बरीच आर्टिकल्स, ट्रॅव्हलॉग्स, शॉर्ट स्टोरीज हे लिहित असतात. हिंदीमध्येही त्यांनी काही शॉर्ट प्लेज लिहिलेले आहेत. आणि आणखीन एक विवेक यांची ओळख द्यायची म्हणजे ते अतिशय म्हणजे ट्रेकिंग मध्ये त्यांना भरपूर इंटरेस्ट आहे. माउंट एव्हरेस्ट असेल, फुजी असेल, मलेशिया, इंडोनेशिया, इंडिया, जपान सगळीकडेच त्यांनी भरपूर ट्रेक्स केलेले आहेत. तर असं बहुरंगी चतुरस्र व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय, फक्त लेखक म्हणून नाही तर एक माणूस म्हणून. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद घेणार आहोत. विवेक, मी पुन्हा एकदा तुमचं क्लब तर्फे स्वागत करते. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. इट्स माय प्लेजर टू बी हिअर. मला पण खूप आनंद होतोय, आणि उल्का, प्रचिती आणि योगेश सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुमच्याशी गप्पा मारायची संधी मिळाली, आणि म्हणजे तुम्ही जे काय सांगितलं ते हो केलंय, पण ते एकदम असं ऐकल्यावर मला पण थोडं दडपण आलं. तर आता बघूया प्रचिती माझी कशी विकेट काढते ते. नाही विवेकजी, मी विकेट नाही काढणार, कारण जरी क्रिकेट शाळेत असताना खेळले तरी सुद्धा बॉलिंग हा कधी फार चांगला नव्हता, त्यामुळे यू आर सेफ. तुम्हीच काही बाउन्सर्स हिट केलेत तर फक्त आय डोंट नो मी कसे ते रिव्हर्स करणार आहे. पण तुमचं नेहानी जे सगळं प्रोफाईल वाचून दाखवलं, इट्स ओव्हरवेल्मिंग की तुम्ही एक मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून, एक प्रोफेशनल म्हणून ज्यावेळेस तुम्ही काम करताय, त्याच वेळेस तुम्ही तेवढ्याच ह्याच्याने तुम्ही लिखाणही करताय. आणि तुम्ही लिखाण करताना एका विषयावर किंवा एखादी स्क्रिप्ट असं धरून नाही केलेलं. म्हणजे तुम्ही शॉर्ट प्लेजही लिहिलेत, तुम्ही नाटकही लिहिलं, तुम्ही पुस्तकही लिहिलं, तुम्ही कोविड कथासारख्या शॉर्ट स्टोरीजही लिहिल्यात. तर तुमच्या या लेखनाचा जे प्रवास आहे त्याची सुरुवात तुम्ही कशी केली? म्हणजे तुम्ही एक मॅनेजमेंट मधनं येऊन लिखाणाकडे वळण्याचा जे तुमचा प्रवास होता तो कसा झाला? खरं सांगायचं तर हे सगळं सुरुवातीला एका ब्लॉग सिरीजनी सुरू झालं, आणि
हे ब्लॉग्स पण सुरुवातीला मी फक्त प्रवासात जेव्हा आपल्याला वेळ मिळतो किंवा मी सिंगापूरमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करतो, तर प्रत्येक वेळेला ऑफिसला जाताना घरी येताना साधारण एक 35 to 40 मिनिट्स मिळायचे मला. तर अशा वेळेला आणि मी एक आमच्या ऑफिसमध्ये एक कुठली तरी कॉम्पिटिशन जिंकलो, तर त्याच्यात मला एक आयपॅड पण गिफ्ट मिळालं. तर या दोन्हीची सांगड घालून मी त्या 30-40 मिनिटात ब्लॉग लिहायला सुरुवात केली. म्हणजे जे ब्लॉग तुम्ही वाचले ते छोटे आहेत, याचं मुख्य कारण म्हणजे मी ते प्रत्येक ब्लॉग साधारण 40 मिनिटात संपवायचो. म्हणजे बसमध्ये बसल्यावर ब्लॉग लिहायला सुरुवात करायची आणि उतरल्यावर तो पब्लिश करायचा, असं माझं रुटीन असायचं. ऑफकोर्स विचार थोडा आधी केलेला असायचा, कशावर ब्लॉग लिहायचा आहे हे ठरलेलं असायचं, पण ते सगळं झाल्यावर ब्लॉग लिहायचा असं माझं रुटीन होतं. सुरुवातीचे ब्लॉग आता मलाही वाचवत नाहीत, एवढे काही छान नाही, पण त्याच्यात थॉट प्रोसेस नक्की होती. म्हणजे मला म्हणजे आमच्या मॅनेजमेंटमध्ये जेव्हा आम्ही एखादं प्रेझेंटेशन करतो, तेव्हा प्रत्येक प्रेझेंटेशन मध्ये स्वतःला पण मी सुरुवातीला सांगायचो आणि आता माझ्या कलिग्सना पण सांगतो की स्टोरी लाईन असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे काय सांगायचं ते तुम्हाला एका कथा रूपात सांगता आलं पाहिजे. म्हणजे मॅनेजमेंट असो, ब्लॉग असो किंवा शॉर्ट स्टोरी असो किंवा प्ले असो, तुम्हाला त्यातली जी स्टोरी आहे ती व्यवस्थित सांगता आली पाहिजे, असं मी सगळ्यांना प्रीच करायचो. आणि ते प्रीच करता करता मग मी कुठेतरी स्वतः पण ते अप्लाय करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रत्येक जे काय मी लिहीन त्याच्यात स्टोरी लाईन कशी आहे आणि स्टोरी मी जी काय छोटीशी असेल ती मी व्यवस्थित सांगू शकतोय का नाही, याच्यावर माझा भर होता. आणि तो भर असल्यामुळे त्याच्यात सुरुवातीला ब्लॉग लिहिले आणि मग त्याच्यानंतर हा प्रवास पुढे सुरू झाला, असं म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात न ठरवता सुद्धा स्वतःला 40 मिनिटाची टाइमलाईन देऊन तुम्ही ती लिहायला सुरुवात केली, असं आपण म्हणू. पुन्हा एकदा तुमचा मॅनेजमेंट प्रोफेशनलचा जो भाग आहे तो थोडासा प्रॉमिनंटली समोर आला. ज्यावेळेस तुम्ही लिहिता, आता तुम्ही वेगवेगळ्या अंगाने लिखाणाला सुरुवात केली, तर तुम्ही ब्लॉग पासून सुरुवात केली, मग ब्लॉग नंतर तुम्ही वाय डू इंडियन सारखं पुस्तक का लिहिलं? तर ब्लॉग्स लिहिताना सुरुवातीला मी अतिशय स्फुट, म्हणजे ज्याचा एकाचा दुसऱ्याशी काही संबंध नाही असे ब्लॉग्स खूप लिहिले. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की एकच विषय घेऊन त्याच्यावर वेगवेगळे ब्लॉग्स लिहिता आले किंवा त्याच्यावर वेगवेगळी मतं मांडता आली तर ते बरं होईल. तर असं होतं की जेव्हा परदेशात आपण राहतो आणि माझा प्रवास खूप असायचा. म्हणजे मी जपान, कोरिया, थायलंड, मलेशिया या भागात ऑलमोस्ट दर महिन्याला, म्हणजे हे ऑफकोर्स कोविड संपायच्या आधी दर महिन्याला हिंडायचो. आणि तिथले लोकल माझे कलिग्स किंवा क्लायंट्स, तिथले अजून आमचे बाकी कोणी जेव्हा भाषण करायला जातो, स्पीच द्यायला जातो, तेव्हा आजूबाजूला भेटणारे स्पीकर्स, अशा लोकांना जेव्हा भेटलो तेव्हा बरेच लोकांना भारताबद्दल क्युरिओसिटी असते आणि बऱ्याच लोकांना असे प्रश्न पडलेले असतात. म्हणजे मी जे पुस्तकात 4-5 प्रश्न घेऊन स्टोरीज लिहिले आहेत, हे प्रश्न मला लोकांनी ऑलरेडी विचारले. म्हणजे इंडियन लोक बीफ का खात नाही, म्हणजे ऑफकोर्स काही लोक खातात, पण बरेच इट्स व्हेरी प्रॉमिनंट की भारतातलं कोणी असेल तर बीफ नसलं पाहिजे किंवा असं. किंवा बरेच जण व्हेजिटेरियन का असतात किंवा मूव्ही बद्दल एवढं वेळ का असतं, म्हणजे वाय रिलीजिंग अ मूव्ही इज सच अ बिग डील, किंवा क्रिकेट सारखा खेळ का आवडतो, असे बऱ्याच गोष्टी, बरेच प्रश्न खेळकरपणे म्हणा किंवा खोचकपणे म्हणा असे विचारले जातात. आणि मग अशा वेळेला काही सुचत नाही, काय सांगायचं काय म्हणायचं असं सुचत नाही. तर त्याच्यावरच मी थोडे प्रत्यक्ष घडलेले प्रसंग किंवा आणि त्याच्यात थोडं फिक्शन असं मिक्स करून मी अगदी छोटे ब्लॉग लिहिले. म्हणजे सुरुवातीचे ब्लॉग 800 ते 1000 शब्दांचे होते. विषय हाच होता की वाय इंडियन्स डोंट ईट बीफ, असाच टॉपिक हाच होता. आणि त्याच्यावर मी साधारण एक 700-800 शब्दाचा ब्लॉग लिहिला. मग हे ब्लॉग टाकल्यावर माझ्या असं लक्षात आलं की बरेच जण हा ब्लॉग वाचतायत आणि बरेच जण, म्हणजे दॅट बिकेम माय बेस्ट रेड ब्लॉग सिरीज.
आणि बरेच म्हणजे वेगवेगळ्या देशातले ज्यांना मी माहिती नाही त्यांनी पण आणखीन 4 प्रश्न विचारले, आणखीन 4 शंका विचारल्या. त्याला मी माझ्या ब्लॉगवर उत्तरं दिली वगैरे. सो त्यामुळे मला असं लक्षात आलं की हे या प्रकारात लोकांना इंटरेस्ट आहे. या प्रकारात काहीतरी देयर इज समथिंग युनिक अबाउट दिस असं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी असं ठरवलं की जी मी 700-800 शब्दात जी गोष्ट लिहिलेली आहे ती एक्सपांड करायची आणि बघायचं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी त्याचं पुस्तक आत्ता छापलंय, पण सुरुवातीला मी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा मला त्याचं काय स्वरूपात ते मी लोकांपुढे मांडता येईल हे मला माहित नव्हतं. किंवा पुस्तक छापण्यासाठी नक्की काय करावं लागतं हेही मला माहित नव्हतं. म्हणजे मी कुठेतरी वाचलं की साधारण 30,000 शब्द असल्याशिवाय त्याला पुस्तक म्हणता येणार नाही असं कोणीतरी मी आपलं गुगलमधनं मिळेल ते ज्ञान जमा केलं. आणि मग मी असा साधा हिशोब केला की 5 गोष्टी लिहायच्या आहेत तर 6,000 शब्दांची गोष्ट झाली तर 30,000 असं होईल. मग मी लिहायला सुरुवात केली. मला माहित नव्हतं की 5,000 शब्द म्हणजे नक्की काय किंवा काय करावं लागतं हे मला अजिबात माहित नव्हतं. पण मी असं जसं सुचेल तसं त्या पद्धतीने लिहित गेलो. मित्रांना, घरी यांना द्यायला लागलो, वाचायला द्यायला लागलो. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की त्यातनं फीडबॅक मिळाला मला आणि मग लिहित गेलो. काही शब्दसंख्या न बघता लिहित गेलो. आणि मग ते लिहिता लिहिता सगळं झाल्यावर असं वाटलं की या स्टोरीजमध्ये काहीतरी युनिक आहे. जे उत्साही आणि ऍडव्हेंचरस वाचक होते त्यांनी वाचायला घेतलं आणि मग ते म्हणले बरं झालंय, आवडलं त्यांना. मग मी त्याचं पुस्तक छापायचं असं ठरवलं. मला सुरुवातीला असं वाटलं की हे पुस्तक जे आहे ते प्रकाशकांच्या मागे लागून छापता का म्हणण्यापेक्षा स्वतः त्याच्यात कन्व्हिक्शन दाखवून जर छापलं आणि विकलं तर जास्त कॉन्फिडन्स मिळेल आणि एनर्जी कमी वाया जाईल असं मला वाटलं. म्हणून मग मी ते सेल्फ पब्लिश केलं. त्यामुळे तर पुस्तक जर कोणी बघितलं असेल तर कव्हर पेज पासनं ते छपाईपर्यंत सगळं इनहाऊस केलेलं आहे. सो अशा रीतीने ते पुस्तक प्रत्यक्षात आलं. तुम्ही सांगितलेली ही जी स्टोरी आहे ही मला वाटतं नेहा त्याच्याशी फार चांगलं कनेक्ट करू शकेल. कारण जसं तुम्ही छोटे छोटे ब्लॉग्स लिहायला सुरुवात केली तसंच तिनेही ब्लॉग्स पासून सुरुवात केली आणि तिचं स्वतःचंही अनुनाद म्हणून पुस्तक मागच्याच वर्षी प्रसिद्ध झालं. संगीतातल्या रागांवरचं पुस्तक आहे. तुमच्या पुस्तकामध्ये मला हा प्रश्न, मी पुस्तक डाउनलोड केलं, सुरुवातीचं थोडंसं वाचलं. तुम्हाला हा प्रश्न कधी कोणी विचारलाय का की अजूनही भारतामध्ये रस्त्यावर हत्ती फिरतात का, किंवा तुमच्याकडे अजूनही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणून हत्ती वापरले जातात का? हो, असं विचारलेलं आहे. आणि फक्त मलाच असं नाही, माझी बायको IT मध्ये होती आणि ती जेव्हा US ला गेली तेव्हा ती जेव्हा एका ट्रिपला गेली आणि नंतर परत आली तेव्हा तिने सगळीकडे तिच्या ऑफिसमध्ये हिंडून सगळे फोटो काढले. म्हणलं का करते सगळं? तर म्हणे तिकडे लोकांना पटत नाही की आमचं ऑफिस इतकं छान आहे. त्यांना अजूनही असं वाटतं की मी हत्तीवर ऑफिसला येतो आणि ही 1990s मधली 2000 मधली गोष्ट आहे. सो ऑफकोर्स हे सगळे गैरसमज अमेरिकेत जास्त आहेत. आपण जेवढं थायलंड किंवा इंडोनेशियामध्ये जाऊ, जपानमध्ये जाऊ, कोरियात जाऊ तेवढे गैरसमज त्या मानाने कमी आहेत. आणि परिस्थिती झपाट्याने बदलते. म्हणजे 15 वर्षापूर्वी जे होतं आणि आता जे आहे त्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे आता मी सिंगापूरमध्ये हिंडतो तेव्हा सुद्धा मला क्वचित एखादा टॅक्सी ड्रायव्हर असा भेटतो की तो भारतात अशा ठिकाणी गेलेला असतो की जिथं कोणीच, आपल्यापैकी कदाचित कोणीच गेलं नसेल. म्हणजे तो मला म्हटला की मी नागालँडला गेलो होतो किंवा मी त्रिपुराला गेलो होतो जिथं कदाचित आपल्यापैकी कोणी पण गेलेलं नसेल आणि तिथले अनुभव ते सांगतात. सो परिस्थिती झपाट्याने बदलतीये. भारताबद्दलचे गैरसमज कमी होत आहेत, पण आपल्या ज्या युनिक पद्धती आहेत ज्या करायच्या त्या काही बदलत नाहीत आणि त्या आपण अशा का करतो त्याच्याबद्दल काही लोकांना फारसं कळत नाहीये. त्यामुळे पुस्तक अजूनही रेलेव्हंट आहे. नाही मॅम, आय अग्री विथ दिस की लोकांना अजूनही हे प्रश्न पडतात आणि एकतर एवढ्या मोठ्या डायव्हर्स कंट्री असल्यामुळे लोकांच्या हे लक्षात येत नाही की अरे पण मग एका ठिकाणचे लोक म्हणजे जसं बीफ खातात, काही ठिकाणचे खात नाहीत, मग काही ठिकाणचं जेवण स्पायसी असतं, काही ठिकाणचं गोड असतं. ते खूप सारे प्रश्न आहेत. किंवा भारतीय भाषा असं म्हटल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो. म्हणजे माहिती असणारी एक हिंदी पटकन लक्षात येते,
मध्ये किंवा सिंगापूरमध्ये असाल तर तमिळ किंवा मल्याळम लक्षात हो. येते, पण ह्याच्या पलीकडे जाऊन भारतात भाषा आहेत आणि त्या बोलल्या जातात हे फारसं लक्षात येत नाही. बरोबर, आणि अगदी बरोबर. मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, हत्ती फिरतात का किंवा हत्तीवरून फिरता का, कारण हा प्रश्न दुबईत राहूनही मला एकदा विचारला गेला होता. व्यक्ती दुबईत बेस्ड नव्हती, कारण दुबईमध्ये बरेचसे इंडियन्स खूप खूप बरोबर. म्हणजे 40-50 वर्षांपासून पण आहेत, त्यामुळे बरोबर. त्यांच्या पण आहे म्हणजे तुम्ही म्हणता तशी क्युरिओसिटी भारताबाहेर आहे. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस लिहायला सुरुवात केलीत, मग तुमचं पुस्तक झालं, त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकाची फर्स्ट एडिशनसाठी तुम्ही सगळीकडे प्रवास करून सगळीकडे ते प्रसिद्ध झालं, तुम्हाला पब्लिशर मिळाला, तो अनुभव कसा होता? आय थिंक पहिल्यांदा माझा सगळ्यात जास्त अनुभव असा होता की ते पुस्तक मी स्वतःहून विकलं. कारण बहुतेक वेळा काय होतं की ऑथर त्यांना असं वाटतं की हे विकणं ही माझी जबाबदारी नाही, पण माझं उलट झालं. मला असं वाटलं की माझं पुस्तक विकणं ही माझी जबाबदारी आहे, दुसरं कोणी करणार नाहीये. आणि म्हणजे तसं प्रोफेशनमध्ये मी माझी करिअर सेल्समध्ये सुरुवात केली. ऑफकोर्स इट वॉज डिफरंट सॉर्ट ऑफ सेल्स, पण त्यामुळे मला असं इथं उभं राहून एका स्टॉलवर उभं राहून हे माझं पुस्तक आहे आणि त्याच्यात मी असं लिहिलंय असं कन्व्हिक्शन सांगायला मला कधीच काही वाईट वाटलं नाही. म्हणजे मी कधी मला आठवतंय की माझ्या बॅगमध्ये पण पुस्तक असायची 4-5. आणि मग मी एकदा ट्रेनमध्ये जाताना जपानला माझा एक कलिग माझ्याशी बोलत होता आणि त्यांनी असाच काहीतरी प्रश्न मला विचारला आणि मी त्याला ट्रेनमध्ये पुस्तक काढून दिलं आणि मी त्याला सांगितलं की तुला विकत घ्यावं लागेल. आणि मी त्याच्याकडनं जॅपनीज येन ट्रेनमध्ये घेतले आणि त्याला पुस्तक दिलं. तर मला असं कधीच असं वाटलं नाही की याच्यात काही कमीपणा आहे किंवा असं. आणि या सगळ्याचा फायदा असा झाला की लोक ऍक्च्युली मला आपणहून अप्रोच करायला लागले. म्हणजे माझ्याकडनं ज्यांनी पुस्तक घेतलेलं असेल तो मला लिहायला लागला की मी पुस्तक वाचलं आणि मग मला हे आवडलं, ते आवडलं नाही, हे पटलं, ते पटलं नाही. तर त्यामुळे युजली मला असं वाटतं की आता प्रकाशकाकडे गेलं की कसं होतं की आपल्याला फक्त 100 कॉपी विकल्या गेल्या एवढं कळतं, पण कोणी घेतलं हे कळत नाही. तर ते जे फॅन कनेक्शन जे आहे ते इझिली एस्टॅब्लिश झालं आणि त्याचा फायदा झाला. कारण मग आपण जे काय लिहितोय ते लोकांना आवडतंय. नुसतं कॉपीज विकल्या गेल्या आणि लोकांना आवडतंय डिड्यूस करणं आणि कोणीतरी येऊन सांगणं की मी तुझं पुस्तक घेतलं आणि मी युजली पुस्तक वाचत नाही, पण तुझं पुस्तक घेतलं आणि ते मी शेवटपर्यंत न सोडता मी पटकन वाचलं. म्हणजे ऑफकोर्स हे पुणेकर असले तर मग मी याचा अर्थ तुमचं पुस्तक खूप छोटं होतं असा पण अर्थ घेतो. मी अगदी याच्याशी रिलेट करू शकते, कारण असं जेव्हा लोक येऊन स्वतःहून सांगतात ना आपल्याला की तुम्ही छान लिहिलंय किंवा मला या विषयात इंटरेस्ट नव्हता पण तुम्ही लिहिल्यामुळे मी आता त्याच्याकडे बघीन, हा आनंद अतिशय अवर्णनीय असतो. तर फारच छान. आणि दुसरं असं झालं की बरेचदा सुरुवातीला मला जे वाटलं नव्हतं ते पण म्हणजे कोणीतरी घरात पुस्तक आणून ठेवलं आणि घरातल्या टीनेजरच्या हातात ते सापडलं आणि मग ते त्यांनी बसून वाचलं आणि मग लोकांनी मला फोटो वगैरे पाठवले की माय टीनेजर इज रिडिंग दिस बुक ऑर माय 10 year old लाईक दिस बुक. असं झाल्यामुळे स्वतःच्या लेखनाबद्दलचा जो कॉन्फिडन्स आला त्यांनीच पुढचं म्हणजे नाही तर नुसतं पब्लिश केलं आणि झालं असं न होता जो त्यातनं फीडबॅक मिळाला तो अतिशय महत्वाचा होता. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की ओके आता मी साधारण मी काय लिहितोय ते कुठेतरी सेलेबल आहे, तर म्हणून दुसऱ्या एडिशनचा घाट स्वतः न घालता ते पॅट्रिज आय थिंक दे हर्ड अबाउट माय बुक आणि मग दे परस्युएड मी अँड देन आय गिव्ह द सेकंड एडिशन. इंटरेस्टिंग. एका लेखकाला समोरनं पब्लिशरनी अप्रोच करणं ही खूपच लेखकाच्या आयुष्यात घडणारी खूप मोठी घटना असते. आणि तुम्ही पुस्तक लिहिल्यानंतर तुम्ही तुमच्या बोलण्यात मला लक्षात आलं की तुम्ही सुरुवातीपासून लोकांना आवडेल असं क्रिस्प मध्ये लिहिणं हा तुमचा हातखंडा होता. मग म्हणून तुम्ही शॉर्ट स्टोरीज आणि छोटी स्किट्स वगैरे लिहायला लागलात का? असं खरं सांगायचं तर हातखंडा किंवा असं मला नक्की माहिती नाही माझा हातखंडा काय, पण असं झालं की हे पहिलं पुस्तक लिहिल्यानंतर बरीच मध्ये गॅप पडली. हे मध्ये पब्लिशिंग वगैरे याच्यात गेलो आणि थोडी गॅप पडली
मग आणखीन एक दुसरी नॉवेल लिहायला घेतली, जी आता आपण त्याच्यावर काम करतोय. तर ती मध्येच अर्धवट सुटली. म्हणजे मला मध्येच त्याचा इंटरेस्ट गेला किंवा नाही ही जमत नाही असं वाटलं, मध्येच सोडून दिलं. मग एकदा परत रिराईट करायची अगदी सुरुवातीपासून, असं म्हणजे बरेच डोक्यात गोंधळ होते. ते सगळं झाल्यानंतर थोडा पब्लिश ऑथर होतो आणि असं केल्यामुळे आमचं सिंगापूरला महाराष्ट्र मंडळात काही हे असतात, क्वार्टरली पब्लिकेशन किंवा द्वैमासिक म्हणतो तसं असतं ऑनलाईन. मग त्याच्यात लोकांनी म्हटलं की तू लिही. मग त्याच्यात पण म्हणजे थोडं मराठीत लिहिलं. म्हणजे लिहिणं हे चालू होतं, पुस्तक जरी लिहिलं नसलं तरी लिहिणं चालू होतं. त्याच्यानंतर सिंगापूरला एक आमचा कवितांचा ग्रुप आहे, आम्ही त्याला शब्दगंध म्हणतो. तर ते दर महिन्याला आम्ही जमून एक एक विषय घेऊन त्याच्यावर कविता करायच्या. तर कविता मला ऍक्च्युली 10वीत असताना मला कविता नीट कळायच्या पण नाहीत, त्यामुळे मला कविता लिहिता येतील असं कधी वाटलं नाही. पण जायला लागलो त्यांच्याबरोबर आणि मग असं म्हणजे ते दर महिन्याला एक विषय देतात आणि त्या विषयावर आपण लिहायचं. म्हणजे अजूनही माझ्या कवितांमध्ये यमक जुळत नाही, पण काहीतरी काव्य असतं असं लोक म्हणतात. त्यामुळे मग मी त्याच्यात जाऊन कविता लिहायला लागलो किंवा त्याच्यात ते मी जसं म्हटलं द्वैमासिक किंवा आमचं दरवर्षी एक स्मरणिका पब्लिश होते, त्याच्यात काय काय लिहायला लागलो. सो असं लिहिणं हात लिहिता होता. मग काय झालं की पुढची स्टेप आली की कोविड जेव्हा झाला आणि जेव्हा घरी बसावं लागलं तेव्हा असं थोडासा जास्त वेळ मिळाला, प्रवास बंद झाला आणि मग त्याच्यातनं उरलेल्या वेळात काहीतरी लिहावं असं विचार केला. मग मी आजूबाजूला जे लोक होते त्यांना विचारलं की एखादा चांगला विषय सुचवा. मग ते कोणीतरी म्हणलं नातेसंबंधांवर लिही, असे वेगवेगळे नातेसंबंध. मग ते डोक्यात ठेवलं. मग नातेसंबंध असं हे सगळं कुठेतरी ना माझं मॅनेजमेंट मधलं जे आहे ते पण याच्यात मिक्स होतं की नुसते नातेसंबंधांवर लिहायचं म्हणजे काय, टॉपिकॅलिटी काय, आता का, वाय नाव, असे प्रश्न मलाच पडायचे. तर मग त्याच्यात असं वाटलं की ओके, कोविड आणि मग त्याचे नातेसंबंध, म्हणजे कोविडचा नातेसंबंधांवर काय परिणाम झाला असेल असं एकदम डोक्यात आलं. म्हटलं हा, हे जमेल आपल्याला. मग आधी जसं ब्लॉग सिरीज लिहिली तसंच एक विषय घेऊन त्याच्यावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं बघायचं आणि वेगवेगळ्या कशा गोष्टी होऊ शकतात आणि वेगवेगळे नातेसंबंध कसे इम्पॅक्ट होऊ शकतात असं करायचं असं ठरवलं. मग ते करता करता 5-6 गोष्टी लिहिल्या. मग त्या 5-6 गोष्टी लिहिताना त्याच्यात मग नुसत्या गोष्टी लिहिण्यापेक्षा म्हणलं नाटक लिहावं. म्हणजे नाटक स्वरूपात मी 3-4 हे लिहिले. आणखीन एक चांगलं म्हणजे योग्य वेळेला तुम्हाला योग्य ब्रेक मिळाला पाहिजे. तर सिंगापूरमध्ये एक म्हणजे टॅलेंट खूप आहे तिथं. म्हणजे नाटक, संगीत, वादन आणि कविता या बाबतीतलं टॅलेंट तिथं खूप जास्त आहे. आणि मग सगळ्यांनाच काही ना काहीतरी करायचं असतं. तर तिथं आमचा एक नाट्यरंग नावाचा ग्रुप आहे, त्याच्यात आम्ही जमून नाटकं वाचायचो आणि असं करायचो. तर त्या ग्रुपला मी नच केलं की मी लिहिलंय तर काय करूया याचं. तर कर्मधर्म संयोगाने त्याच्याच आधी नाट्यरंगच्या म्हणजे आमच्या सिंगापूरच्या कलाकारांनी जमून एक नाटक केलं होतं आणि जे अजून आय थिंक ZEE5 वर अवेलेबल आहे. लॉकडाऊनच्या पोळ्या नावाचं नाटक आहे, जे आमच्या सिंगापूरच्या सगळं एव्हरीथिंग इन सिंगापूर, स्क्रिप्ट, डायरेक्शन, ऍक्टर, एव्हरीथिंग सिंगापूर असं एक नाटक केलं होतं. मग ते म्हटले ओके, हे छान आहे, अजून एक करूया. मग त्याच्यात माझ्या नाटकाची वर्णी लागली. मग आम्ही ते निर्णय नावाचं नाटक आहे, अजून युट्यूबवर आहे. ते आम्ही लिव्हिंग रूम ड्रामा या स्टाईलनी केलं. म्हणजे एक फिक्स कॅमेरा आहे त्याच्यात. इट्स नॉट अ शॉर्ट स्टोरी, इट्स नॉट अ शॉर्ट फिल्म. असे क्लोजअप्स वगैरे असं नाहीये, कारण एवढी टेक्नॉलॉजी नव्हती आणि तिथं सिंगापूरमध्ये खूप रिस्ट्रिक्शन्स होती. एका वेळेला किती जण एका ठिकाणी जमू शकतात त्याच्यावर भयंकर रिस्ट्रिक्शन्स होती. त्यामुळे असे टेक्निशियन आणणं हे आणणं असं शक्य नव्हतं. तर मग आम्ही असं ठरवलं की आपण स्टेजवर कसं नाटक करतो आणि स्टेजवर कसं आपण एका ठिकाणी बसून नाटक आपल्याला दिसतं, तर त्याच्याऐवजी कॅमेरा असं एक डोक्यात आलं. मग म्हणजे एकच्या ऐवजी मग थोडेसे 2 कॅमेरे ठेवले. पण कुठेही आम्ही झूम वगैरे असं काही केलेलं नाही, कारण लाईट्स नव्हते. त्यामुळे झूम केलं की सगळं पिक्सेल होत होतं. सो असं आम्ही आमचेच आयफोन वगैरे वापरून
असं सगळं मीच शूटिंग केलं. पण त्याची बकायदा ऑडिशन झाल्या, नाटकाची प्रॅक्टिस 2-3 महिने झाली. मग नाटक जसं बसवतो तसं आम्ही ते बसवलं आणि मग साईट सिलेक्ट करून एक लिव्हिंग रूम ड्रामा असं म्हणून आम्ही ते प्रेझेंट केलं. सो दॅट वॉज ऑल्सो वेल रिसिव्ड. म्हणजे आहेत अजूनही युट्यूबवर आहे आणि तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या युट्यूब पेजवर आहे आणि आय थिंक इट हॅज क्रॉस्ड अबाउट 2500 व्ह्यूज अँड पीपल हॅव रिटन टू मी, ओ आम्हाला आवडलं, आय थॉट मला हे माझ्यातलं हे कॅरेक्टर माझं इथं दिसलं, माझे बाबा पण असेच वागतात, माझे हे पण असं लोकांनी लिहिलं. मग बेसिकली ते म्हणतात तसं की फीडबॅक इज ऑक्सिजन, इट स्टेरॉइड. मग ते मिळाल्यावर आणखीन लिहायची संधी मिळाली किंवा उत्साह आला. आणि मग आता मी ते कोविड कथा म्हणून म्हणजे ही एक गोष्ट आणि अशा अजून 5 गोष्टी मी लिहिलेल्या आहेत आणि मी आता शोधतोय कोणी याच्यात इंटरेस्टेड आहे का. तुमच्या कोविड कथा मी वाचल्या आणि त्या वाचल्यानंतर म्हणजे तोपर्यंत त्या कुणी लिहिल्यात, म्हणजे ती व्यक्ती भारतात आहे, भारताबाहेर आहे, काहीच कल्पना नव्हती. मला नावही माहित नव्हतं. फक्त मी प्लेन कथा म्हणून त्या कथा वाचल्या आणि त्या कथा वाचल्यानंतर मला एकच प्रश्न पडला की ह्या कथांशी मी रिलेट करू शकते. लिहिणारी व्यक्ती कदाचित भारताबाहेर राहत असावी आणि तिने तिच्या मनातल्या काही गोष्टींमधनं तिच्या मनातलं दुःख, तिच्या समोर घडत असलेले प्रसंग हे लिहिलेले असावेत असं मला फार प्रकर्षाने जाणवलं. आणि नंतर जेव्हा समजलं की तुम्ही भारताबाहेर राहता, तुम्ही सिंगापूरला राहता आणि तुम्ही ते लिहिलंय, त्यावेळेस त्या गोष्टींमधलं कनेक्शन, कारण त्या गोष्टींमध्ये तुमच्या एक आपलेपण आहे. खरं तर कुठेतरी त्या गोष्टींमधनं तुम्ही स्वतः सफर झालाय किंवा तुम्ही त्या गोष्टी स्वतः अनुभवल्यात, इतकं ऑनेस्टली त्या लिहिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे तुमचं जरी तुम्ही इमॅजिनेशन केलं असेल तर हॅट्स ऑफ टू इट की तुम्ही ते खूपच सुंदर पद्धतीने इमॅजिन केलंय की प्रत्येक वाचक त्याच्याशी कनेक्ट होऊ शकेल. थँक्यू सो मच. तुम्ही म्हटलात मगाशी मला कविता येत नाहीत, यमक आत्ताच जुळायला लागलंय, पण तुमची एक कविता कवितेचं पान या ह्याच्यात सुद्धा, या कार्यक्रमात सुद्धा सादर झालेली आहे आणि सिलेक्ट झालेली आहे. त्या कवितेबद्दल थोडं सांगता? सो ते जसं म्हणायचं की कवितेत आम्ही दर महिन्याला भेटून कविता करायचो आणि सुरुवातीला कळायचं नाही काय करायचं, पण कधी कधी काय होतं की आपल्याला जेव्हा असं एक ट्रिगर मिळतो तेव्हा आपल्याला ते जमायला लागतं. सो ते जे फोटो दाखवत आहेत ते शूटिंग मधले फोटो आहेत. ती मधुराणी बसली आणि ते बॅक ऑफ द कॅमेराचे फोटो. तर मधुराणी तेव्हा सिंगापूरला आली होती. तिच्या कुठल्या तरी काम असेल काय असेल, पण ती म्हटली की एक एपिसोड आपण सिंगापूरसाठी करूया. तर मग आमच्या सगळे जे शब्दगंध जे लोक होते त्यांनी सगळ्या आमच्या इथं जवळजवळ 20-25 असे हौशी लोक आहेत. मग सगळ्या कविता निनावी केल्या आणि सगळ्या कवितांना नंबर घालून मधुराणीकडे दिल्या की यातल्या तुम्ही आय थिंक तिने 8 कविता निवडल्या होत्या. कारण आम्ही 8 प्रेझेंटर होतो. हे आम्ही एका वेळेला दोघं असे 4 जोड्या होत्या. तर त्याच्यात झाली सिलेक्ट कविता. अनुरूप अशी कविता होती आणि त्या कवितेत बेसिकली आपल्या आजूबाजूला आपण असं बघतो की बरीच जोडपी असतात, लग्न झालेली न झालेली, पण सगळं उलटच असतं त्यांचं. म्हणजे कधीच त्यांचं काही जमतच नाही. म्हणजे एक पूर्वेला तर दुसरा पश्चिमेला असं असतं, पण तरी ते एकत्र असतात. आणि मग बरेचदा आपल्याला एकत्र हे का लोक आहेत असा प्रश्न पडावा, असं सिच्युएशन असते. तर ही जी कविता आहे ती साधारण तशी आहे की अनुरूप जरी नाव असलं तरी त्या कवितेत बेसिकली असं आहे की तिचं आणि त्याचं जमत नाही अर्थशास्त्र, तिचं हे अर्थशास्त्र असं आहे आणि याचं असं आहे, तिचं आणि त्याचं जमत नाही गणित, तिचं आणि त्याचं जमत नाही बायोलॉजी, असं प्रत्येक त्यांचा जो विषय आहे तो न जमणार आहे. पण ऑफकोर्स द ट्विस्ट इन द टेल इज की तिची आणि त्याची जमते फक्त केमिस्ट्री. त्यामुळे ते फक्त केमिस्ट्री जमते आणि त्याच्यामुळे ते एकत्र आहेत अशी त्याच्यात काही यमक बिमक जुळत नाही. पण आवडली मधुराणीला कविता आणि मग ती म्हटली कर प्रेझेंट, मग केली. सुंदर. प्रत्येक वेळीच कवितेत यमक जुळलं पाहिजे तरच ती कविता सुंदर असते असं नाही, तर त्यातला भाव
हा समोरच्याच्या मनाला भावला पाहिजे, तरच ती प्रेझेंटेबल होते. तुम्ही नुसतंच मराठीत लिहित नाही, तुम्ही इंग्लिशमधनं लिहिता, तुम्ही हिंदीमधनं लिहिता. तुमचं नाटक एक लिहिलेलं नुकतंच तमिळमध्ये ट्रान्सलेट झालं. तर ज्यावेळेस तुम्ही ह्या वेगवेगळ्या भाषातनं लिहिता, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश, तर या भाषातनं लिहिताना तुम्ही ते जगल कसं करता? भाषेचा लहेजा, त्या भाषेची ढब कशी पकडली जाते तुमच्याकडनं? खरं सांगायचं तर भाषा हा माझा फार वीक सब्जेक्ट आहे. म्हणजे मी जर तुम्हाला माझी मराठीची 10वीतली जर मार्क लिस्ट दाखवली तर तुम्ही मला अजिबात मुलाखत काही घेणार नाही. त्यामुळे माझा फोकस जो असतो तो म्हणजे सिरियसली स्पीकिंग, व्हेरी सिरियस, माझा फोकस जो असतो तो 2 गोष्टींवर असतो. एक म्हणजे स्टोरी टेलिंग आणि दुसरं म्हणजे कॅरेक्टर डेव्हलपमेंट. आणि या 2 गोष्टी एकदा बरोबर बसल्या की मग भाषा आपोआप येते. आणि मी कधीच असं जड भाषेत लिहायचा प्रयत्न करते, मराठीतही नाही आणि इंग्लिशमध्येही नाही. म्हणजे माझं पुस्तक जर वाचलं, कुठलंही पुस्तक म्हणजे आता हे जे घेतलं पुस्तक, तर ते तुम्हाला डिक्शनरी न घेता तुम्हाला माझं वाचन करता येईल असं माझा फोकस आहे. की कुठल्याही शब्दासाठी तुम्हाला डिक्शनरी घ्यावी लागणार आणि तरी तुम्हाला गोष्ट व्यवस्थित कळेल. तर म्हणजे मी ललित लेख वगैरे लिहित नाही, हे लिहित नाही, त्यामुळे मला डायरेक्टली स्टोरी सांगायची असते. आणि मग ती स्टोरी सांगताना मला जे काय करायचं आहे तेवढ्या पुरते मी शब्द व्यवस्थित वापरतो. आता हे पथेनिमित्तम जे आहे ती ऍक्च्युली तमिळ प्ले फेस्ट आहे. म्हणजे त्यांचा कॉन्सेप्ट असा आहे की ते 10 मिनिटाची 10 नाटकं असा त्यांचा कॉन्सेप्ट आहे. आणि त्यांनी ओपन कॉल दिला होता की तुम्ही कुठल्याही भाषेत लिहा, पण ते म्हणजे तमिळमध्ये प्रेझेंट होणार आहे. तर हे जे 10 हे दिसत आहेत तुम्हाला इथं लेखकांची नावं, तर ते सगळे ओपन कॉल मधनं आलेले. साधारण 80 ते 85 एंट्रीज आल्या होत्या अख्ख्या सिंगापूरमधनं. आणि त्याच्यातनं ही 10 नाटकं सिलेक्ट झाली. त्याच्यात माझं नाटक पण सिलेक्ट झालं, मातृदक्षिणा नाव आहे त्याचं. तर मी ऑफकोर्स ओरिजिनली इंग्लिशमध्ये लिहिलं होतं, पण ते तमिळमध्ये प्रेझेंट होणार आहे असं थोडंसं मनाशी ठेवून ती जी कॅरेक्टर होती ती, म्हणजे मी लिहिताना जरी इंग्लिश लिहिलेलं असलं तरी ते तमिळमध्ये प्रेझेंट होणार आहे हे कुठेतरी माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे कॅरेक्टर्स आर नॉट आउटलँडिश, कॅरेक्टर्स साऊंड तमिळ. आणि मग ऑफकोर्स ते ट्रान्सलेशन करण्यासाठी काय केलं आम्ही की ते नाटक होतं, त्यामुळे सुरुवातीच्या काही प्रॅक्टिस आम्ही इंग्लिशमध्ये घेतल्या. सगळ्यांना नाटक नीट समजेल किंवा हा डायलॉग असा काय, किंवा हा माणूस असा का बोलतोय, तसा का बोलतोय, असं आम्ही जे काम करणार आहेत, आम्ही जे ऑडिशन करून कलाकार सिलेक्ट केले होते त्यांनाच आम्ही सांगितलं की का असं का होतंय. आणि मग त्यांच्या मदतीने आम्ही ते ट्रान्सलेट केलं. आणि मग ट्रान्सलेट करताना ऍक्च्युली ते आता 3 भाषात आहे. एक म्हणजे ट्रायलिंग्वल आहे ते. एक तमिळ ऑफकोर्स आहे आणि मग एक कॅरेक्टर त्यातलं सिंगापुरियन आहे, त्यामुळे इंग्लिश ही एक भाषा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल की एक सिंग्लिश नावाची भाषा, म्हणजे सिंगापूरमध्ये बोलणं इंग्लिश ही एक वेगळी भाषा आहे. कारण त्याच्यात बरेच मलय शब्द मिक्स झालेले आहेत, बरेच होक्केन शब्द म्हणजे चायनीज शब्द मिक्स झालेले आहेत. आणि ही भाषा बोलताना तुमचा प्रोसेसर मॅन्ड्रीन मध्ये काम करतो आणि शब्द इंग्लिशमध्ये येतात. त्यामुळे शब्दरचना, त्याच्यात तुम्ही काय बोलता ते म्हणजे आपल्याला सुरुवातीला आम्हाला सगळे शब्द इंग्लिश असले तरी ते काय म्हणताय ते कळायचं नाही, कारण त्याचं बोलण्याची ढब आणि वाक्यरचना ही कम्प्लिटली वेगळी आहे. त्यामुळे त्या जे सिंगापुरियन कॅरेक्टर आहे त्याचे काही डायलॉग आम्ही सिंग्लिश, म्हणजे तो जे बोलतो ते सिंग्लिशमध्ये एकदम प्युअर सिंगापुरियन, आणि मग तो जेव्हा बाकीच्यांशी बोलतो किंवा बाकीचे त्याच्याशी बोलतात ते इंग्लिश, आणि मग त्याच्यातली 2 कॅरेक्टर तमिळ आहेत, ती जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा तमिळ, असं ट्रायलिंग्वल नाटक आम्ही बसवलेलं आहे. ते अजून या महिन्याच्या अखेरीला इस्प्लेनेड नावाचं थिएटर आहे त्याच्या ब्लॅक बॉक्स मध्ये होणार आहे. सो कीपिंग फिंगर्स क्रॉस्ड. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ट्रायलिंग्वल इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. आणि तुम्ही सिंग्लिश म्हटलात तसं कुठेतरी आपल्याकडे ही हिंग्लिश म्हटलं जातं, हिंदी
इंग्लिश किंवा काही पर्टिक्युलर शब्द असतात की जे उच्चारल्यानंतर लक्षात येतं की ही व्यक्ती कितीही ऍक्सेंट असेल तरी सुद्धा ती इंडियन आहे. वाक्याच्या शेवटी इंग्लिश वाक्याच्या शेवटी येणारा ना किंवा त्या अर्थाचा एखादा शब्द हा पटकन सांगून जातो की ही व्यक्ती इंडियन आहे. सो सिंगापूरमध्ये ला म्हणतात, इंग्लिशमध्ये ला किंवा लो असे त्यांचे 6-7 आहेत. तर तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो तुम्हाला आदरार्थी प्रश्न विचारायचा आहे का असा झटकून टाकायचा आहे, त्याच्यावर ते ला असं अवलंबून असतं. तर ते पण शिकलो. इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्हाला तुमच्या या प्रवासात अजून नवीन एक भाषा तुमच्याकडे ऍड झाली असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही ज्यावेळेस लिहिता तर तुम्ही लिहिताना कंटेंटचा विचार पहिले करता का सब्जेक्टचा विचार पहिले करता? सब्जेक्ट आवडावा लागतो, एक थीम मनात घोळावी लागते आणि ते झाल्यानंतरच पुढचं काही लिहिता येतं. म्हणजे बरेचदा टायटल असं येत नाही पण थीम एक येते. म्हणजे आता तुम्ही कोविड कथा एक वाचली जी सिंगापूर बद्दल लिहिली होती. मग दुसरा मी जेव्हा विचार करत होतो म्हटलं आपल्या मोदी साहेबांनी अचानक लॉकडाऊन लावला, अचानक एक दिवस झटकन त्यांनी सांगितलं की आता कोणी घराच्या बाहेर पडायचं नाही. तर असं झाल्यावर काहीतरी वेगळं होईलच ना, म्हणजे कुठल्या तरी घरी काहीतरी एक हे वेगळं होईलच. तर मग असं डोक्यात आलं की मग आता काय वेगळं होईल. तर मग एक गोष्ट त्याच्यात अशी आहे, त्याचं नाव पास्ता आणि वाईन. तर त्याच्यात मी असं इमॅजिन केलं की एक कपल आहे, कपल म्हणण्यापेक्षा 2 यंग पीपल ज्यांना मोदी काय म्हणतात आणि पॉलिटिक्समध्ये काय होतं याच्याशी अजिबात काही देणं घेणं नाही. त्यामुळे ते अजिबात काही दूर दूर तक बातम्या काही बघत नाहीत. आणि ज्या दिवशी लॉकडाऊन झाला त्याच्या आदल्या दिवशी ते पबमध्ये भेटले आणि दे हॅड अ वन नाईट स्टँड अँड नेक्स्ट डे दे वेक अप. they find that all roads are empty. They have no clue why they are empty. मग त्यांना रिक्षा मिळत नाही, त्यांना ओला मिळत नाही. मग ते बाईक काढून तो तिला घरी सोडायला, अँड they don't know each other. They just met and they are together because both of them were drunk. सो त्यांचं अजिबात काही पटत नाही, काही कॉमन पण नाही. आणि मग तो जेव्हा सोडायला जातो तेव्हा ती म्हणते की पोलीस दिसतात. मग पोलीस युजली असं कपल दिसलं की मागे लागतात, म्हणून ती म्हणते की सांग की मी बहीण आहे तुझी. तू सांगतो मी बहीण आहे. ते म्हणतात की बहीण आहे तर हिला घरी घेऊन जा. तर त्यामुळे दे गेट लॉक्ड अप इन अ हाऊस फॉर 4-5 days when they are together but they don't know each other. Absolutely no clue. आणि काही कॉमन असण्याची शक्यता पण नाहीये, गरज पण नाहीये. दे आर जस्ट लिव्हिंग टुगेदर. तर असं इमॅजिन केलं आणि मग त्याच्यानंतर स्टोरी लिहिली की असं झालं तर काय होईल. मग त्याच्यानंतर ती स्टोरी मी एक नाट्य स्वरूपात लिहिली. इंटरेस्टिंग. मला अजून एक प्रश्न विचारायचा की तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिता, व्हॉट मोटिवेट्स यू टू राईट? आय थिंक माझे मित्र त्याला किडा म्हणतात. पण आपण चांगल्या शब्दात ब्रेन वेव्ह असं म्हणू, किंवा असं गोष्टी येत असतात आजूबाजूला जेव्हा भेटतो, किंवा एक कोणीतरी काहीतरी सांगतं आणि मग असं वाटतं की अरे दिस इज अ स्टोरी, दिस इज समथिंग विच कॅन बी टोल्ड ॲज अ स्टोरी. असं खूपदा होतं. आणि मग त्याच्यातनं म्हणजे असा ट्रिगर मिळतो कुठेतरी, आणि मग तो कुठेतरी दुसरीकडे ट्रिगर आणि मग सिच्युएशन असं मॅच झालं की मग त्यातनं स्टोरी तयार होते. आय कीप लुकिंग फॉर थीम्स. म्हणजे मला असं वाटतं की एक तुम्ही म्हणजे आता कोविड किंवा जसं आता मी वाय डू इंडियन्स लिहिलं, एक थीम. तर एक थीम पकडली की त्याच्या अनुषंगाने आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी सुचत जातात, वेगवेगळे अँगल्स त्याचे बाहेर येतात. सो अशी एखादी थीम डोक्यात घोळत असली आणि बाहेरनं काही ट्रिगर मिळाला, कोणाशी बोलताना, तुमच्याशी बोलताना, आता हे आपण जे बोलतोय त्याच्यात काहीतरी ट्रिगर मिळतो, मग स्टोरी येते. मग कधी कधी स्टोरी लघुकथा म्हणून लिहायची का
नाटक म्हणून लिहायची का कविता म्हणून लिहायची, असं मग त्या स्टोरीत किंवा आपल्या ज्या आयडियात किती जीव आहे आणि कुठल्या फॉर्म मध्ये ती सगळ्यात चांगली बाहेर येईल एवढा विचार करावा लागतो. असं झालेलं आहे की असं वाटलं की याची कथा लिहू, पण ऍक्च्युली कथाच्या ऐवजी त्याची कविताच चांगली, म्हणजे ऑफकोर्स प्रोजवाली माझी कविता. तसं झालेलं आहे की लिहिता लिहिता त्याची कविताच, म्हणजे आयडिया खूप मोठी नाहीये आणि छोट्याशा कवितेतनं ती जर सादर करता आली तर खूप छान होईल असं वाटलं, मग मी ती कविता म्हणून लिहिली. मी खरं तर सगळेच फॉर्म तुम्ही काय म्हणतो, सगळ्याच फॉर्म मध्ये तुमचा प्रेझेन्स असल्यामुळे तुम्हाला हा प्रश्न नाहीये की आता हे कुठल्या फॉर्म मध्ये लिहू. किंवा बरेचदा काही लेखकांचं असंही होतं की मला शॉर्ट स्टोरी म्हणून लिहायची आहे, पण अरे ते आता नॉव्हेलकडे चाललंय, मग मी काय करू? किंवा मला नॉव्हेल लिहायचं म्हणून मी बसलो, पण शॉर्ट स्टोरीच्या पुढे ते जात नाहीये, तर मी काय करू? तर तुमच्याकडे मला वाटतं तुम्हाला तो प्रश्न कधीच पडणार नाही, कारण तुम्ही वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये एक्सप्लोअर करताय. आणि दुसरं म्हणजे मी असं ठरवून लिहित नाही, म्हणजे आता मला हे शॉर्ट स्टोरी म्हणून लिहायचं आहे असं मी लिहित नाही. म्हणजे त्या स्टोरीत किती दम आहे हे लिहायला लागल्यावर कळतं की, आणि मग फारसं रिस्ट्रिक्शन न ठेवता जर लिहित गेलो तर आपोआप त्याचं शॉर्ट स्टोरी आहे का लॉंग स्टोरी आहे का नॉव्हेल आहे ते आपोआप डिसाईड होतं. आता मी लिहिलेल्या नॉव्हेलचा ड्राफ्ट पण तुम्ही वाचलाय, ते मला सुरुवातीला वाटलं नव्हतं की असं, मला सुरुवातीला असं वाटलं होतं की मी म्हणजे आपला जो विषय आहे त्या विषयावर शॉर्ट स्टोरीज लिहिणं असंच मला वाटलं होतं. म्हणजे मी एक कंटिन्युअस गोष्ट एवढी लिहू शकीन असं मला वाटलं नव्हतं. मी सुरुवातीला एक गोष्ट लिहिली होती शॉर्ट स्टोरी, आणि मला असं वाटलं की अशा मी 7-8 शॉर्ट स्टोरीज लिहिन, आणि मग लिहिता लिहिता असं लक्षात आलं की या सगळ्या मी जोडू शकतो. इंटरेस्टिंग. या गोष्टीतनच दुसरी गोष्ट बाहेर येईल असं मला वाटलं. त्यामुळे मग मी ते कंटिन्युअसली म्हटलं बघू किती येतंय. असं मी सुरुवातीला अजिबात ठरवलं नाही की या 8 गोष्टी वापरायच्या, असं करा, असं काही लिहिलं नाही. मी जसं लिहित गेलो तसतशा त्या गोष्टी येत गेल्या. सो असं डेस्टिनेशन ठरलेलंच नसल्यामुळे आपण चुकण्याचा प्रश्न येत नाही. डेस्टिनेशन ठरलेलं नसल्यामुळे तुम्ही म्हटलात, खरं आहे, चुकायचा प्रश्न येत नाही. पण दॅट लीड्स टू अनदर क्वेश्चन की डेस्टिनेशन ट्रेकिंग मध्ये सुद्धा ठरलेलं असावं लागतं. ट्रेकिंगची गोष्ट ट्रेकिंग ही हॉबी कशी काय तुमची डेव्हलप झाली? सो ऍक्च्युली मी इंजिनिअरिंग मध्ये असल्यापासून ट्रेकिंग करायचो. म्हणजे आधी पुण्यात होतो तेव्हा COEP मध्ये होतो, तर आमची प्रत्येक एक्झाम झाली की आम्ही कुठेतरी ट्रेकला जायचो. तर आजूबाजूचे गड आहेत सगळे, राजगड, लोहगड, विसापूर, असे सगळे जे 5-25 गड बघून झाले. मग सगळं बंद पडलं. मग मी नंतर शिक्षणासाठी बंगलोरला गेलो, मग सिंगापूरला गेलो. सिंगापूरमध्ये ट्रेकिंगचा काही प्रश्नच उद्भवत नाही, कारण तिथे एकही टेकडी, 2-3च टेकड्या आहेत जे आपल्या पर्वतीपेक्षाही छोटे आहेत. सो तिथे काही ट्रेकिंगचा खरं तर प्रश्न उद्भवत नाही. मग मी असं ठरवलं की वर्षातनं एक 15 दिवस स्वतःसाठी काढायचे. म्हणजे जेव्हा मला जे आवडतं ते करायचं. म्हणजे फॅमिली वेकेशन वेगळी, बायको मुलांना घेऊन जातो, नातेवाईकांकडे जातो ते वेगळं. मला जे आवडतं, फक्त मला जे आवडतं ते करण्यासाठी वर्षात 8 ते 15 दिवस काढायचे, असं मी आय थिंक 2014 मध्ये ठरवलं की दरवर्षी 14 दिवस काढायचे. मग मी सुरुवातीलाच प्लॅन करायचो काय करायचं. सो सुरुवातीला लडाखमध्ये गेलो. मग दुसरे हे जे फुजी किंवा कोटाकिनाबालू वगैरे आहेत त्याच्यात मी काय केलं की मी जपानला माझ्या कामासाठी गेलो होतो. मग मी एक वीकेंड जास्त राहिलो आणि मग फुजी चढणं वगैरे असं केलं. सो मी थोडंसं माझ्या ट्रॅव्हलचा थोडा फायदा घेतला. पण हा एव्हरेस्ट बेस कॅम्प वॉज अ कम्प्लिटली सेपरेट ट्रेक. म्हणजे तो मी ऑलमोस्ट 6-8 महिने आधी प्लॅन केला होता. डेट्स ब्लॉक केल्या, मग ऑनलाईन बुकिंग केलं, मग त्याच्यासाठी थोडा सराव केला, असं सगळं केलं. आणि हे सगळं करताना मी माझं काय झालं की मी ऑलमोस्ट सगळे ट्रेक मी सोलो केले. सोलो म्हणजे कसं की मला माहित नव्हतं की मी कोणाबरोबर ट्रेकला जाणार. म्हणजे अक्षरशः एव्हरेस्ट बेस कॅम्पचा जो ट्रेक होता तो तर मी ऑनलाईन बुक केला, आणि 11 लोक का 12 लोक होते, आणि वी हॅड नो आयडिया हु इज कमिंग फॉर द ट्रेक. मी तिथे काठमांडूला जेव्हा गेलो
तेव्हा मला कळलं की माझ्याबरोबर कोण लोक जाणार आहेत. तर असं बरेच ट्रेक एकट्याने केल्यानंतर एका ट्रेकमध्ये मला एक सिंगापुरियन माणूस एका ट्रेकमध्ये कधीतरी भेटला. तर तेव्हा माझ्या डोक्यात आलं की अरे, सिंगापूरमधनं जर लोकांना ट्रेकला जायचं असेल तर ते कसे जातील? म्हणजे त्यांना काही अव्हेन्यूजच नाही, काही प्रॅक्टिस करायला नाही, कोणी त्यांना गाईड करायला नाही, कसे जाणार? म्हणजे तुम्हाला सराव करायलाच काही नाही. इथं कसं आपण सिंहगडला जाऊ शकतो, सिंहगडला तुम्ही जा, एकदा चढा, दोनदा चढा, तीनदा चढा, काहीतरी सराव आहे. पण जर तुमच्याकडे टेकडीच नसेल तर तुम्ही ट्रेकिंगचा सराव कसा करणार, असा प्रश्न पडला. मग मी त्या याच्यातनं हे ट्रेकर्स ॲट हार्ट मी सुरू केलं. मी असं एक फेसबुक ग्रुप सुरू केला आणि सांगितलं की आपण दर आठवड्याला सिंगापूरमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या टेकड्या आहेत त्याच्यावर चढायचं, उतरायचं, त्याच्यावर दोनदा चढायचं, तीनदा चढायचं, असं करूया असं म्हणून मी सुरुवात केली. त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आय वुड से गेले 4 वर्ष एकही शनिवार असा नाही की जेव्हा मी घरात आरामात बसलोय. दर शनिवारी माझा अलार्म 6 वाजताचा असतो. 7 वाजता ट्रेक सुरू होतो. आम्ही 9:30-10 पर्यंत सिंगापूरमध्ये कुठेतरी जातो. आता सिंगापूरमध्ये फार उंच टेकड्या नाही आहेत, त्यामुळे काही ट्रेक सपाटीवर होतात, काही थोडंसं त्यांनी असं जंगल वंगल मेंटेन केलेलं आहे त्याच्यात होतात. पण म्हणजे त्याच्यासाठी उठायचं, जायचं, चालायचं, एक्सरसाइज करायचा हा एक छंद म्हणा, छंदच बेसिकली तो झाला. मग मला ट्रेकिंग हे अशासाठी आवडतं की इट्स अ व्हेरी युनिक ऍक्टिव्हिटी. एक तर ही ग्रुप ऍक्टिव्हिटी, म्हणजे तुम्ही समजा रनिंग करत असाल किंवा तुम्ही सायकलिंग करत असाल तर तुम्ही किंवा स्विमिंग करत असाल तर ती सोलो ऍक्टिव्हिटी. तुम्ही रनिंग करताना गप्पा मारत रनिंग करू शकत नाही, म्हणजे अवघड जातं. सायकलिंग मध्ये पण साधारण तसंच होतं. पण ट्रेकिंग ही अशी ऍक्टिव्हिटी की तुम्ही गप्पा मारत मारत करू शकता. आणि दुसरं असं होतं की जे ट्रेकिंग ज्या आपल्या प्रेक्षकांनी केलंय ते सांगू शकते, ज्यांच्याबरोबर तुम्ही ट्रेकिंग करता त्यांच्याबरोबर तुमचे बॉन्ड अतिशय स्ट्रॉंग होतात. समहाऊ तुम्ही जेव्हा असं जंगलात जाऊन चालत असता एकमेकांच्या शेजारी, आपली मनं ओपन होतात. म्हणजे अक्षरशः त्या एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकमध्ये कुठली एक कॅनडात राहणारी मुलगी होती, तिने माझ्या शेजारी चालता चालता ज्या बॉयफ्रेंडनी तिला प्रपोज केलेलं आहे त्या बॉयफ्रेंड बद्दल तिला काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे मला न विचारता सांगितलं. मला काही संबंध नव्हता माझा, पण एक वेगळ्या प्रकारची जवळीक निर्माण होते आणि आपले हे मन ओपन होतं. त्यामुळे इट्स अ व्हेरी डिफरंट ऍक्टिव्हिटी आणि जे बॉन्ड डेव्हलप होतात. म्हणजे मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा असेच मला ट्रेकिंगमध्ये भेटलेले 2 मित्र तिथं होते आणि मी त्यांना सांगितलं की मी या वेळेला इथे, तर ते अक्षरशः 100-150 मैलाचा प्रवास करून माझ्याबरोबर डिनर करायला आले. ते आले, त्यांनी डिनर केलं, ते परत गेले. सो अँड आवर बॉन्ड वॉज दॅट वी वॉक टुगेदर फॉर 10 days. दॅट्स ऑल, नथिंग एल्स. त्याच्या आधी आम्हाला काही माहित नाही, त्याच्यानंतर काही माहित नाही, पण बॉन्ड होता. त्या 10 दिवसाच्या बॉन्डसाठी ते आले, ते आम्हाला भेटले, आम्हाला ट्रीट केलं, मग गेले. सो ट्रेकिंग इज नाव अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ. तुमचा हा प्रोग्राम टी विथ व्ही हा काय आहे? खूप इंटरेस्टिंग टायटल आहे. म्हणजे आजकाल लोकांना चाय पे चर्चा फार व्यवस्थित माहितीये, उत्तम प्रकारे माहितीये. टी विथ व्ही काय आहे? सो टी विथ व्ही हा साधारण आपण आता कशा गप्पा मारतोय तसाच प्रोग्राम आहे. पण माझ्या असं लक्षात आलं की आता 10वीत माझ्या बरोबर जे मित्र आहेत तर आम्ही सगळे एकत्र होतो, 10वीत एकत्र होतो, पण नंतर प्रत्येकाने वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या आहेत आणि त्याच्यामुळे ते अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. म्हणजे आता हा जो फोटो आहे तो आय एम शुअर मोस्ट ऑफ यू नो सचिन इंगळे, तर हा माझा क्लासमेट आहे. 10वीत आम्ही एकत्र होतो, 10वी ते इंजिनिअरिंग आम्ही एकत्र होतो आणि आता तो ही इज वन ऑफ द बेस्ट म्युझिक अरेंजर्स इन पुणे आणि ते हृदयनाथ मंगेशकरांबरोबर वगैरे तो कार्यक्रम करतो. तो एक आहे. त्याच्यानंतर माझा एक राहुल देशपांडे नावाचा मित्र, म्हणजे ते गाणारे नाही, हा दुसरा राहुल देशपांडे,
आणि तो ऍक्च्युली तो डेंटिस्ट आहे, पण तो कविता करतो आणि आता त्याचा इंडोलॉजी हा विषय तो परस्यू करतो. म्हणजे तो अजिंठा, खजुराहो याच्या ट्रिप्स तो काढतो. आणि सो हा एक मित्र आहे. दुसरा आणखीन एक मित्र होता जो सैन्यात गेला आणि त्याचं सियाचीनला पोस्टिंग झालं होतं. आणि मी जेव्हा लडाखच्या ट्रिपला गेलो तेव्हा त्यांनी सियाचीनला जेव्हा पोस्टिंग झालं तेव्हाचे त्याचे अनुभव मला सांगितले. तर थरारक अनुभव होते. सो असे मी आजूबाजूलाच स्फूर्तीस्थानं म्हणता येईल असे शोधले. आपलेच क्लासमेट्सच, पण त्यांनी काहीतरी वेगळं केलं. त्यांनी काहीतरी आपला आयदर जॉब वेगळा केलाय की जॉब वेगळ्या पद्धतीने केलाय किंवा जॉब चांगला केलाय आणि जॉब करता करता आपल्या छंदात त्यांनी काहीतरी प्रगती केली. असे मी 2-3 क्रायटेरिया माझ्यासाठीच ठेवले. आणि मग माझे 10वीतले क्लासमेट्स, इंजिनिअरिंग मधले क्लासमेट्स अशा लोकांशी हे करायला सुरुवात केली, गप्पा मारायला सुरुवात केली. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला स्फूर्ती मिळण्यासाठी अब्दुल कलाम वगैरे आहेत, नाही असं नाही, पण त्यांच्याबद्दल आपल्याला जे ऐकायला मिळतं ते फक्त जे छापून आलंय ते ऐकायला मिळतं. पण आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही. आपण त्यांच्याशी तू असं का केलंस रे बाबा असं अप्रोचेबल नाहीये. तर मला असं वाटलं की आपल्या आजूबाजूचेच लोक ज्यांनी काहीतरी विशेष केलेले आहे आणि जे अप्रोचेबल आहेत त्यांच्याशी गप्पा मारायच्या, असा हा माझा प्रयत्न होता. अजूनही आहे. लोकांना म्हणजे त्याच्यामुळे आमचे सगळे ग्रुप खूप जवळ आले. आमच्यातला एक मित्र असा होता की जो फारसा कधी बोलायचा नाही, पण मला साधारण तो काय करतो माहिती होतं. तर त्यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी सत्संग आणि ठाण्याजवळ त्यांचे कुठले तरी एक आश्रम होता त्याच्यात जाऊन तो ऑलमोस्ट 20 वर्ष राहिला. आणि त्यांनी मेडिटेशन आणि प्राणायाम आणि जे समाधी अवस्था वगैरे अशा याच्यात खूप काम केलं होतं. आणि म्हणजे वेन यू टॉक टू हिम तुम्हाला एक वेगळा कामनेस मिळतो. त्याच्या आवाजात असा एक वेगळा हे मिळतो. आणि मग त्याच्याशी जेव्हा गप्पा मारल्या तेव्हा असे सगळेजण हे झाले, म्हणजे ऑलमोस्ट हिप्नोटाईज झाले गप्पा मारता मारता. आणि त्याच्याबद्दल कोणालाच फारसं काही म्हणजे एवढं माहिती नव्हतं. आता नाव एव्हरीवन नोज अबाउट हिम. आणि आय एम शुअर ज्यांना तो मार्ग अवलंबायचा आहे ते त्याच्या मागे गेले. सो असे मला खूप जण आजूबाजूला सापडले आणि मग त्यांच्याशी गप्पा मारायच्या असं मी ठरवलं. आणि मग काही नाही, आपण असं झूम मध्ये कशा गप्पा मारतो, जसं मी माझ्याच क्लासमेट्सना बोलवतो तर मला तुमच्या मित्रांना बोलवा असं सांगतो. मग ते रेकॉर्ड करतो मी आणि एक त्यांना पाठवतो. काही जणांना असं असतं की माझा युट्यूबवर टाकू नका, तो नाही टाकत. काही जणांना असतं की ठीक आहे टाकला तरी चालेल, मग ते टाक. व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट ऑफ दिस शो. तुमच्याशी मी खरं तर अजून अनेक विषयांवर आपण गप्पा मारू शकतो, पण मी बाकी जे आपले पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्यापैकी कुणाला काही प्रश्न आहे का हे ओपन करण्यापूर्वी एक प्रश्न मला माझ्याकडनं विचारायचा आहे. तुमचा इंटरव्ह्यू घेणारा म्हणून नाही, तर तुम्ही भारताबाहेर राहूनही भारतीयांबद्दल का लिहिता? आय थिंक भारताबाहेर राहिल्यावर भारतीयांबद्दल जास्त लिहावंसं, कारण दॅट्स द ओनली थिंग दॅट इज युअर्स. दॅट इज द ओनली थिंग दॅट यू रिअली अंडरस्टँड व्हेरी वेल. आणि भारताबाहेर गेलं की आपल्याला आपण असे का आहोत हे जास्त चांगलं कळायला लागतं, किंवा आपण काय आहोत हे जास्त चांगलं कळायला लागतं. म्हणजे भारतात राहून आपल्याला फारसं कळत नाही की आपल्यात काय वेगळं आहे, काय युनिक आहे, ते कळत नाही. पण जेव्हा तुम्ही बाहेर जाता आणि इतर नॅशनॅलिटीज मधल्या लोकांशी भेटता, आणि मी तर खूप इव्हन एक वेळ अशी होती की मला रिपोर्ट करणाऱ्या टीम मध्ये 10 वेगवेगळ्या नॅशनॅलिटीज होत्या. म्हणजे त्या 10 वेगवेगळ्या नॅशनॅलिटीज कडनं काम करून घेणं, त्यांना मोटिवेट करणं, त्यांचे प्रत्येकाची मोटिवेशनचे हे वेगळे असतात. म्हणजे भारतीयांना चॅलेंज देणं हे त्यांच्या दृष्टीने मोटिवेशन आहे. पण म्हणजे काय तुला एवढं पण येत नाही असं म्हटल्यावर लोक फटाफट करायला लागतात. पण हाच जर प्रश्न तुम्ही काय तुला एवढं पण येत नाही असं जर तुम्ही मलेशियन माणसाला विचारलं, तू म्हणला हो मला नाही येत, कसं करायचं, तू नाही येत मला, मग काय करूया आता, असं तो
किंवा असं चॅलेंज केलेलं काही जणांना आवडत नाही, काही जणांना प्रेशर टाकलेलं आवडत नाही, काही जणांना डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. म्हणजे तुम्ही जर फार त्यांना रिव्ह्यू करायला लागला तर ते काम करू शकत नाही. सो असे वेगवेगळ्या नॅशनॅलिटीज आणि इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे नुसतं नॅशनॅलिटी असं स्टिरिओटाईप करून चालणार नाही, पण अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करताना आपल्याला आपण काय आहोत हे जास्त चांगलं कळायला लागतं. आणि त्यामुळे नॅचरली भारतीयांबद्दल लिहिलं जातं. आणि अजून एक त्याच्यात कारण असं आहे की अजूनही भारतीयांबद्दल नंबर एक गैरसमज आहे. नंबर 2 शेअर ऑफ व्हॉइस ज्याला म्हणतो, की जे जगात जो कोलाहल चाललेला आहे त्याच्यात आपला जो वाटा आहे तो अतिशय कमी आहे, जो असायला पाहिजे, जेवढा असायला पाहिजे तेवढा नाही. त्यामुळे त्या कोलाहलात आपला पण थोडा आवाज सोडायचा. इंटरेस्टिंग. मी थांबते. जे आपले सगळे अटेंडीज आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांच्यापैकी कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर. आणि थोडे तरी विचारा, नाही तर मी सगळ्यांना बोर केलं असं मला वाटेल. नाही, मी सुदर्शन नातू बोलतोय. प्रश्न नाही, पण फारच इंटरेस्टिंग कार्यक्रम. म्हणजे मी थोडा उशिरा जॉईन केलं, पण अतिशय सुंदर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तिथे राहून आता शेवटचा सुद्धा जो मुद्दा सांगितला तो फारच मनाला भावला, की बाहेर राहिल्यानंतर आपला एक व्ह्यू जो वेगळा येतो, त्यामुळे आपण वेगळे, आणि मुख्य म्हणजे वेगळ्या नॅशनॅलिटीज बरोबर त्यांचे जे काही पैलू तुम्ही जे सांगितले, म्हणजे फारच छान झाला कार्यक्रम. आणि वेगवेगळ्या विषयावर तुम्ही ज्या पद्धतीने बोललात आणि तुमच्या कविता किंवा काही त्या गोष्टी होत्या त्या खरंच आवडल्या. ट्रेकिंगचा अनुभव तुम्ही तुमच्याकडे मला पण आला की ऍब्सोल्युटली अननोन लोक पण एकदा ट्रेकिंगला गेल्यानंतर पुढचा केव्हा ट्रेक, केव्हा तुम्ही येणार, त्याची चर्चा अजूनही चालू असते. ट्रू, इज नो डाऊट. फारच छान प्रश्न. तुम्हाला जो काही कुठला प्रश्न विचारणार असेल त्यातनं मला एन्जॉयमेंट नक्की मिळणार आणि नवीन मिळणार. थँक्यू सो मच. पल्लवी, तुम्हाला काहीतरी विचारायचंय? सर, तुम्ही खूप छान सांगितलं. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, 2005 ते 8 आय वॉज फेलो सिंगापुरियन फॉर यू. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर मंथन हा कार्यक्रम सिंगापूरचा, आय एम द फाउंडर. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. सिंगापूर त्या काळातलं जनरल नॉलेज जरा कच्चं आहे, त्यामुळे माझं तेवढंच आहे. तुम्ही हिंदीत काय लिहिता हे अजून कळलं नाही. आपल्या या पूर्ण याच्यामध्ये त्याचा उल्लेख झाला नाही. मी हिंदी त्यांनी जे काही सगळं लिहिलंय ना पल्लवीजी, ते सगळं हिंदीत करायचंय. कारण मी हिंदी प्रदेशातली आहे. माझी मराठी जरी मातृभाषा असली तरी प्रथम भाषा हिंदी मी म्हणते. सो आय एम क्युरियस टू नो तुम्ही हिंदीत काय लिहिता. सो हिंदीमध्ये मी 1-2 शॉर्ट स्टोरीज लिहिल्या आहेत, ज्या अशाच द्वैमासिक किंवा ऑनलाईन मासिकात पब्लिश झालेल्या आहेत. 1-2 कविता सदृश गोष्टी पण लिहिलेल्या आहेत. आणि मला म्हणजे हिंदीत मी लिहू शकतो याच्याबद्दल मी लिहिणार आहे. पण आता माझं असं होत आहे की जी भाषा आपण निवडतो किंवा त्याचा म्हणजे आपण एखादी गोष्ट जेव्हा निवडतो तेव्हा ती गोष्ट भाषा घेऊन येते. म्हणजे आता मी एक हिच्याशी बोलत होतो की उल्काशी, आपल्याला जी आता फॉर एक्झाम्पल व्हाय डू इंडियन मराठीत लिहिणं ही खूप अवघड आहे, कारण ते वातावरण तसं नाही, किंवा हिंदीत लिहिणं खूप अवघड आहे. तसं मी दुसरी एक कादंबरी जी आता प्रचिती आणि उल्का बरोबर काम करतोय ती हिंदीत लिहिता येऊ शकते, पण त्याचं कमर्शियल रिझन म्हणजे पब्लिशर मिळण्यासाठी म्हणा किंवा हे मिळण्यासाठी म्हणा, ते थोडंसं मी इंग्लिशमध्ये असं लिहिलं. पण ते सगळं म्हणजे तुम्हाला विषय जो सुचलेला आहे त्या विषयाला तुमची भाषा बरोबर आहे का, आणि त्या भाषेंनी म्हणजे तुमच्या विषयाचं किंवा गोष्टीतलं एक वातावरण असतं, तर ते गोष्टीतलं वातावरण हिंदी आहे का असा प्रश्न आहे. तर ते जेव्हा हिंदी सापडेल तेव्हा मी फक्त हिंदीत लिहितो. नेहा, तुमच्या आता याच्यावर एक प्रश्न मला आला. म्हणजे सगळेच आता हा जो क्लब जो आहे तो लिटरेचर क्लब असल्यामुळे आणि सगळे म्हणजे प्रचितीपासून काय का सगळ्यात गोरेंपासून सगळ्यांपासून
की जेव्हा तुम्ही म्हणता की एखादं लिहिलेलं असतं तर त्याच्यामागे बॅकग्राऊंड म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश असं खरंच काय असतं का? कारण की काय कवी कुठे पोहोचू शकतो असं आपण जगात असं म्हणतो आम्ही ऐकतो. आम्हाला तर कविता फक्त माहिती आहे, ऐकून माहिती एवढं, त्याच्या पलीकडे आमचं काही ज्ञान नाही. पण असं काही असतं का? आता हा जो प्रश्न तुम्ही नवीन केला की मला हिंदीत लिहायचं असेल तर त्याचं बॅकग्राऊंड हिंदी, इंग्लिश, आता तो तुम्ही तर 3 लँग्वेजेस मध्ये लिहिलेलं आहे. मी काय इंग्लिश आणि तमिलियन आणि सगळं ते नाटक जे आहे ते आम्हाला बघायला आवडणार आहे. आता असं उत्सुकता आलेली आहे. तर असं काही खरंच काय असतं का असं काही? जरा काय बॅकग्राऊंड लागतं का? बॅकड्रॉप लागतो का? म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं की मी भाषेचं जास्त प्रेशर घेत नाही की भाषात आपल्याला काही असे फार वेगळे शब्द वापरायचे किंवा भाषेने लोकांना प्रभावित करायचं असं मी स्वतःवर प्रेशर न घेतलेलं नसल्यामुळे ज्या ज्या भाषात मी बोलू शकतो त्या भाषात मी लिहू शकतो असं मला वाटतं. आणि जी गोष्ट आपल्याला लिहायची आहे त्या गोष्टीत जर दम असेल आणि त्या गोष्टीची तुम्ही भाषा जर बरोबर निवडली तर ती गोष्ट लोकांना भावेल असा एक माझा आपला समज म्हणा, गैरसमज म्हणा आहे. तर त्या याच्यावर मी पुढे चाललेलो आहे. त्यामुळे हिंदीत मी अगदी 2 म्हणजे फार जास्त प्रसिद्ध झालेल्या नाहीयेत त्या गोष्टी. पण जेव्हा मला एखादी गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ते कोविड कथा जे सांगतो त्या हिंदीत लिहिता येऊ शकतात. मग त्या फक्त मी कमर्शियल रिझनसाठी की जी म्हणजे हिंदीत लिहिलं तर फक्त हिंदी चॅनल बघतील, पण मी इंग्लिशमध्ये लिहून जर कोणाला दिलं तर हिंदी लोक पण बघतील, इंग्लिश पण बघतील, अशा कारणासाठी मी त्या इंग्लिशमध्ये लिहिल्या. तर पण त्या कथा जर मला उद्या कोणी म्हटलं की त्या मला हिंदीत लिहून द्या तर त्या लगेच पॉसिबल आहे, इमिजिएटली लिहिता येते. सो मला असं वाटतं की गोष्ट सांगताना तुम्हाला त्याची भाषा एक आपोआप एक नॅचरल भाषा असते. तुम्ही भाषांतरित करू शकता पण एक नॅचरल भाषा असते. त्या नॅचरल भाषेत जर तुम्हाला लिहितात आणि माझ्या मनात तरी मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषांचं पोझिशनिंग अतिशय वेगळं आहे. तर त्यामुळे ज्याप्रमाणे गोष्ट ज्याप्रमाणे मला सांगायची असेल त्याप्रमाणे मी ती भाषा सिलेक्ट करीन असं मला वाटतं. त्यामुळे आता मी हिंदीत लिहितो असं जरी म्हटलं तरी माझं अजून प्रसिद्ध लेखन फारसं नाही. इंटरेस्टिंग, पण छान उत्तर आवडलं. नेहा, तुला काहीतरी विचारायचं? हो, विवेक, मला असं विचारायचं होतं की रायटर्स ब्लॉक ही कन्सेप्ट काही जण म्हणतात की हे मिथ आहे आणि काही जण म्हणतात की नाही हे खरं आहे. म्हणजे लिहायची इच्छा आहे, वेळ आहे, पण सुचत नाही. आणि माझ्या ह्याच्यामध्ये मी त्याला वांझोट्या वेळा म्हणते की अक्षरशः वाटत असतं पण काहीही घडत नाही. असा एक पॅच असतो. तो तुम्ही अनुभवलाय का आणि त्याच्यातनं वरती येण्यासाठी तुम्ही काही स्पेशल एफर्ट्स घेता का, असं एक मला प्रश्न आहे. सो हो, हे बरोबर आहे. असं होतं. अशा वेळेला मी फक्त एकच बदल करतो माझ्या ह्याच्यात की लिहायची इच्छा आहे ती इच्छा काढून टाकतो. जर येत नाहीये, सुचत नाहीये तर गप्प बसा, दुसरं काहीतरी करा असं मी स्वतःला सांगतो. आणि मग ट्रेकिंग करतो, मग काही गाणी म्हणतो किंवा काहीच नाही करत, नुसतं नेटफ्लिक्सवर बिंज वॉचिंग करतो. जोपर्यंत काही ट्रिगर येत नाही तोपर्यंत लिहिता येत नाही. त्यामुळे जर ट्रिगर नसेल तर अतिशय ऑर्डिनरी लिखाण होतं. त्यामुळे मग मी समजा लिहायला बसलो, मी कम्प्युटरवर लिहितो, मी हाताने लिहित नाही, कम्प्युटरवर लिहितो. कम्प्युटरवर लिहायला बसलो आणि पहिल्या 10 मिनिटात जर मला असं वाटलं की हे जमत नाही तर मी बंद करतो आणि दुसरं काही करतो. तर जर लिहायचं असेल तर इट जस्ट कम्स. म्हणजे मला 10वीत मेधाओक नावाच्या बाई शिकवायला होत्या. तर त्या म्हणायच्या की मराठी शिकवायच्या त्या. तर त्या म्हणायच्या की कविता, म्हणजे आता त्यांनी पण कुठेतरी वाचलं असेल, कुठल्या तरी कवितेचं असेल, पण मला त्या म्हणायच्या एवढंच आठवतं. त्या म्हणायच्या की कविता ही ओकारीसारखी असते, ती थांबवता येत नाही असं म्हणायचं. तेव्हा असं हसू यायचं की काय म्हणतात, काही कळत नाही किंवा असं काहीतरीच बोलतायत असं म्हणतात. पण आता त्याचा अर्थ कळला की एकदा तुम्हाला जर माझा पहिला ब्लॉग जो मी लिहिला तो ओकारीसारखा होता, थांबवता नाही आला. तो म्हणजे बाहेर जो आला तो आला असेल वेगळा वाकडा, पण आला, बाहेर आला. तर तसं होतं. आणि टचवूड की असं काही बाहेर काढावं लागू नये, अशी वेळ येऊ नये की आता कोणतरी डोक्यावर बसलंय लिही म्हणून आणि आपल्याला काही सुचत नाही
अशी वेळ येऊ नये एवढीच माझी इच्छा. कारण आतापर्यंत माझं सगळं हौशी लिखाण आहे, त्यामुळे मी एखादी गोष्ट नाही लिहिली तर काही फरक पडत नाही. किंवा जर कोणी मला म्हटलं की अरे दे ना मला लिहून, तर मग आपोआप विचारचक्र तशी चालतात आणि ते सुचतं. पण असं आतापर्यंत तरी मला झालं नाही की मला कोणीतरी लिहून दे म्हणतंय आणि त्याच्यावर काही सुचतच नाही. असं असं आतापर्यंत तरी नाही झालेलं. तसं झाल्यावर काय करायचंय मला माहिती नाही. थँक्यू. आतापर्यंत तरी जे काय पण करतोय त्याच्यात प्रेशर नसल्यामुळे आय कॅन टेक माय टाइम टू राईट. थँक्यू. प्राजक्ता, तुला काहीतरी विचारायचंय? हो हो, मगापासून मी सगळं ऐकते आणि मला असं वाटतं एक भन्नाट व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. इनफॅक्ट लेखक म्हणून म्हणा, या सगळ्यांपेक्षा मला असं वाटतं की त्यांची जी ऊर्जा आहे आणि जगावं कसं हे त्यांच्याकडनं कळते. म्हणजे मला सगळ्यात आवडती गोष्ट अशी की खूप तत्ववेत्ते आणि खूप प्रिन्सिपल लोक शोधण्यापेक्षा आपल्या अवतीभोवती जी खूप चांगली लोक आहेत त्यांचा सुद्धा आपण उपयोग करून म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेत भर आणि आपल्या आनंदात भर घालू शकतो. तर मला असं वाटतं की थोडेसे आपण एकाच हातकुळीची लोक आहोत, त्यामुळे आणखी बरं वाटतं. कारण लोक मला वेडी म्हणतात, तर आणखीन वेडी लोक आहेत जगात. आणि वेड्या लोकांनीच जग चाललेलं. हो, हो, हो. मस्त वाटलं तुम्हाला ऐकून. मी फक्त गाडी ड्राईव्ह करते म्हणून मी व्हिडिओ ऑन केलेला नाहीये, पण मजा आली. आणि मला पण. छान म्हणजे आता वाचायला आवडेल खरं तर. त्यामुळे म्हणे ते यासाठी की आमची ही पुस्तकं निघतील नंतर. उपसो. डेफिनेटली. आय थिंक पुस्तक लिहिणं हे एवढं अवघड राहिलेलं नाही, पब्लिश करणं हे त्याहून अवघड राहिलेलं नाही. विवेकजी, चांगलं लिहिता येणं आणि सुचणं हे चांगलं महत्वाचं आहे. मुलगा हा आणि प्राजक्त प्रकृती असल्यामुळे तर अजिबात अवघड राहिलेलं नाहीये. थँक्यू. हा प्राजक्ताचा चांगुलपण आहे की ती असं म्हणतेय की आमची पण पुस्तकं येतील. खरं तर 3,000-1,000च्या आसपास संख्या जाईल. एवढं काहीतरी लिहून झालंय, फक्त आम्हाला प्रकाशित करायचं नाही. किती मुहूर्त मिळणार आहे त्या सगळ्याला ते माहिती नाही. प्राजक्ताला माझी लेखमाला देते वाचायला आता पुस्तकाचा प्रवास, म्हणजे त्याने मोटिवेट होईल ती, असं वाटतंय. I think विवेकजी, प्रश्न आहे मला- तुमच्यासाठी. हा. फेसबुक वरती आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून आलेला प्रश्न आहे. वर्षा चोबे आहेत आणि त्या विचारतायत की सिंगापूरवर किंवा तिथल्या काही गोष्टींवर तुम्ही काही लिहिलंय का? सिंगापूरवर लिहायचं म्हणजे टेन्शन येतं, कारण तिथल्या सरकारला सगळं मोकळेपणाने लिहिलेलं आवडत नाही. त्यामुळे शक्यतो त्या भानगडीत न पडता आपल्याला जे काय जमतंय ते, किंवा आपल्या भारतीयावर काही लिहिलं तरी चालतं, कोणी काही म्हणत नाही. त्यामुळे सिंगापूरवर ऍक्च्युली हे थोडं फनी उत्तर झालं. खरं उत्तर असं आहे त्याचं की मी जे पुस्तक लिहिलं ज्याच्यात वाय डू इंडियन्स मध्ये जो शेवटचा चॅप्टर आहे की वाय इंडियन्स आर गुड ऍट जुगाड, असा एक 5वा प्रश्न घेतला मी आणि त्याच्यात लिहिले. तर त्याच्यात सिंगापूरवर थोडंसं भाष्य आहे. तर सिंगापूर हा अव्याहतपणे चाललेला ट्रुमन शो आहे. ट्रुमन शो पिक्चर जो तुम्ही बघितलेला असेल इंग्लिश, तर तो आहे. म्हणजे ट्रुमन शो ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात त्याची माहिती अशी की एक छोटं बाळ एक चॅनल अडॉप्ट करतं आणि त्याचं नाव ट्रुमन असं ठेवतं. आणि ते छोटं बाळ अगदी पाळण्यात असल्यापासून त्याच्या अवतीभोवती फक्त कॅमेरे, हिडन कॅमेरे, आणि जे आजूबाजूला लोक असतात ते सगळे ऍक्टर्स असतात. म्हणजे त्याची आई, त्याचे वडील, त्याचे शाळेतले सगळे ऍक्टर, दे आर ऑल ऑन अ आयलंड. आणि तो मुलगा लहानाचा मोठा होतो आणि आजूबाजूचे सगळे ऍक्टर्स असतात आणि फक्त हे त्याला माहित नसतं की हे आजूबाजूचे सगळे ऍक्टर्स आहेत. आणि हा सगळा शो जगात लाईव्ह रियालिटी शो म्हणून प्रसारित होत असतो, असा तो पिक्चर आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की सगळे ऍक्टर असल्यामुळे सगळं अगदी क्लॉकवर्क सारखं होत असतं. म्हणजे एका माणसाचं काम असतं की फक्त गाडी अशी गोल गोल फिरवायची, मग तो फक्त गाडी गोल गोल फिरत असते, त्यावेळेला बरोबर ती गाडी रोज तिथे येते. असं तो पिक्चर फार जिम कॅरीचा पिक्चर आहे, कोणी बघितला असेल तर नक्की बघा. इट्स अ कॉन्सेप्ट मूव्ही. तर सिंगापूर इज ट्रुमन शो. आपण सगळे ट्रुमन आहेत, सगळं अगदी क्लॉकवर्क सारखं. मी समजा बायकोला सांगितलं की मी आता ट्रेनमध्ये बसतोय, तर बरोबर 45व्या मिनिटाला मी शूज काढून घरात पोहोचतो. समजा 50 मिनिटं झाली तर ती विचारते काय झालं, कारण मध्ये कुठेतरी फोन आलेला असतो किंवा मी ट्रेन चुकलेली असते किंवा असं काहीतरी झालं.
सो इतकं सगळं परफेक्ट क्लॉकवर्क प्रमाणे चालतं. खूप स्वच्छ शहर आहे, खूप सेफ आहे, एस्पेशली मुलींना, बायकांना. अतिशय एक्सरसाइज ओरिएंटेड, म्हणजे व्यायामासाठी तुम्ही रात्री 2 वाजता जरी गेला तरी तुम्हाला कोणीतरी जॉगिंग करताना दिसेल, आणि ती एक अतिशय कमी कपडे घातलेली मुलगी पण रात्री बिंदासपणे जॉगिंग करत असेल एक्सरसाइज करण्यासाठी. सो अतिशय सेफ आहे, अतिशय प्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा जॉब असेल तर म्हणजे फॅमिलीला ठेवून जाताना काही वाटत नाही, सगळं खूप कन्व्हिनियंट आहे. सो देर आर लॉट ऑफ ऍडव्हान्टेजेस, ऑफकोर्स देर आर डिसएडव्हान्टेजेस, पण आता तुम्ही फेसबुकवर टाकताय त्यामुळे मी ते सांगणार. खरं तर सगळ्यांनाच कार्यक्रम खूप आवडतोय. आपले फेसबुकवरचे पण जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी पण खूप छान कमेंट्स दिल्यात, आणि इथे पण बऱ्याच जणांना बरेच प्रश्न असतील याची कल्पना आहे, पण शेवटी वेळेची मर्यादा आहे आपल्याला आणि ती पाळावी आणि भूक पण लागणार. लागली. तर नाही, भूक लागण्यापेक्षा सगळ्यांच्या वेळा ऍडजस्ट केलेल्या असतात तेवढ्या पुरत्या, आणि मग काही ना काही ठरलेलं असतं. तर एक आणखी अशीच मीटिंग, खरं तर मी तुमच्याशी याआधी बोललीये त्याप्रमाणे मला तुम्ही मेंबर म्हणूनच हवे आहात लिटरेचर क्लबचे, पण ते तुम्ही जेव्हा मनावर घ्याल तेव्हा. पण एक अशीच मीटिंग आपण पुन्हा अरेंज करूयात, आणि पुन्हा तुमचे अनुभव आणखी आम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊयात. थँक्यू उल्का, थँक्यू विवेकजी. तुम्ही तुमचा मला माहिती तुम्ही खूप टाईट शेड्यूलवर सध्या आहात, आणि तरी पण तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून आमच्या लिटरेचर क्लबसाठी आलात, त्याबद्दल तुमचे आभार. त्याचबरोबर आमच्या पेरेंट क्लबचे प्रेसिडेंट अतुल अत्रे, सेक्रेटरी किरण वेलणकर, पास्ट प्रेसिडेंट सुदर्शन नातू, त्याचबरोबर इतर एस्टीम मेंबर्स जे होते त्यांचेही आभार की त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही काही कार्यक्रम केलाय तर उपस्थित राहून आम्हाला मोटिवेट केलेलं आहे. आणि उल्का, थँक्यू हा कार्यक्रम सुचवल्याबद्दल, आणि हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्याच मेंबरनी उपस्थिती लावल्यामुळे जो खूप चांगला झाला त्याबद्दल सगळ्यांचेच आभार. थँक्यू. आणि आपण अशाच गप्पा मारत राहूया. थँक्यू सो मच.